15 ऑगस्टला राज्यात चिकन मटण बंदी. व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला कशासाठी? पालिकांचा मटण बंदीचा तुघलकी फतवा. राष्ट्रीय सणांना ड्राय डे हे आपण मान्य करतो, पण आता थेट स्वातंत्र्य दिनी नागरिकांच्या खाण्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर बंदी घालणं कितपत योग्य? कारण स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्टला काही महापालिकांनी मांसाहार विक्रीवर बंदी घातली. कुठल्या महापालिकांनी ही बंदी घातली आहे ते पाहू. कल्याण डोंबिवली महापालिका, स्वातंत्र्य दिनी मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश. मालेगाव, स्वातंत्र्य दिनीच मांस विक्रीवर बंदी. छत्रपती संभाजीनगर, 15 आणि 20 ऑगस्टला मटण विक्रीवर बंदी. नागपूर महापालिका, स्वातंत्र्य दिनाचं कारण देत मांस विक्री बंद. अमरावती, 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी. जळगाव महापालिका, स्वातंत्र्य दिनी शहरात प्रथमच मांस विक्रीवर बंदी. दरम्यान महापालिकांच्या या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये संताप आहे. आम्ही काय खावं हे सांगणारे तुम्ही कोण, असा सवाल नागरिकांकडून केला जातोय. कशाला 15 ऑगस्टला दुसऱ्याच्या थाळीमध्ये बघता? यांनी हे बघावं का शहरात खड्डे किती झालेले, शहरात आरोग्य किती बेकार चालू. नाशिक महानगरपालिकेचं एक काम नाहीये की एक कत्तलखाने बंद ठेवले, चालू ठेवले, त्याच्याने कोणत्याच सामान्य माणसाच्या जीवनात फरक पडणार नाहीये. परंतु सत्ताधारी पक्षाला काही ना काही विषय लागतो, एक पेटून द्यायचं लोकांना, सामान्य जनतेला. भारतीय राज्यघटनेनं कलम 21 अंतर्गत खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलाय. मात्र आता महापालिका धार्मिक आणि राष्ट्रीय सणांच्या आधारे मांसाहार विक्रीवर बंदी घालत असेल तर ती निश्चितच संविधानाची पायमल्ली आहे. एकीकडे रस्ता, पाणी, स्वच्छतेचे प्रश्न, वाहतूक कोंडी, बेकायदेशीर बांधकामं, अतिक्रमण असे अनेक प्रश्न महापालिकांसमोर असताना नको त्या विषयांसाठी महापालिका प्रशासन का आग्रही आहे? हा तुघलकी फतवा नेमका कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून, हाच खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.